चला मंडळी, आज आपण मस्त अशी एक चीज स्नॅक्स रेसिपी बघणार आहे. अतिशय टेस्टी अशी ही स्नॅक्स रेसिपी तयार होते. इथे तुम्ही बघू शकता, तेलामध्ये टाकल्यानंतर एकदम टमकन अशा फुगल्या जातात, एकदम हलकी फुलकी अशी होते. आणि ही जी रेसिपी आहे ती सर्वांच्या खूप अशी आवडीची आहे. याच्यामध्ये चीजचा वापर केलेला आहे आणि अगदी मोजक्या साहित्यामध्ये ही तयार होते. आपण इथं 3 कपामध्ये भरपूर सारी अशी ही रेसिपी तयार केलेली आहे. तर तुम्ही बघू शकता, काय मस्त अशी टमकन फुगून आलेली आहे की नाही. ही रेसिपी तुम्ही एकदा बनवली तर परत परत बनवून खाल आणि मुलांना तर ही खूपच आवडते. छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत ही रेसिपी आहे ती सर्वजण खाऊ शकतात. अतिशय खुसखुशीत अशी ही रेसिपी तयार होते. तर तुम्हाला एक दाखवते मी. बघा, एकदम कुरकुरीत अशी झालेली आहे. अतिशय चवीला एकदम टेस्टी लागते. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या संगीता सोमी किचन मध्ये. चला तर मंडळी, रेसिपी तर तुम्ही बघितलीच आहे. आजची रेसिपी स्नॅक्सची आहे. ही स्नॅक्स आहे ते अतिशय चविष्ट आणि टेस्टी कुरकुरीत असं तयार होतं. हे तुम्हाला छोट्या मोठ्या भुकेसाठी किंवा मुलांना स्नॅक्स म्हणून टिफिन मध्येही देता येईल, किंवा आपल्याला कधीही भूक लागली तर चहा सोबतही खाता येतं. पाहुणे आले तर त्यांच्यासाठी चहा सोबतही तुम्ही सर्व करू शकता. तर चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला इथं आपण मैदा घेणार आहे. ही रेसिपी आहे ती मैद्यापासून बनवलेली आहे. तर सुरुवातीला इथं मी मैदा घेतलेला आहे आणि आता आपण हा मैदा आहे तो चाळून घेऊया. त्याचं मेजरमेंट काय आहे ते तुम्हाला मी पुढे सांगते. आता सुरुवातीला इथं मी हा मेजरमेंटचा कप घेतलेला आहे. त्या कपाने 3 कप आपण इथं मैदा घेणार आहे. आता याच्यामध्ये तुम्ही 2 कप मैदा आणि 1 कप गव्हाचं पीठही ऍड करू शकता, किंवा तुम्हाला हवं असेल तर फक्त मैद्याचंही तुम्ही बनवू शकता. अतिशय चवीला टेस्टी अशी ही रेसिपी तयार होते आणि खायला म्हणाल तर मुलांची तर ही खूप अशी फेवरेट आहे. आता इथं मी हे मैदा आहे ना तो 3 कप घेतलेला आहे आणि पूर्ण सगळा चाळून घेतलेला आहे. याच्यामध्ये मी इथं गव्हाचा वापर केलेला नाहीये. मैदा चाळून झालाय. आता आपण याच्यामध्ये अमूलचं बटर घालून घेणार आहे. याच्यामध्ये आता 3 चमचे आहे ते अमूलचं बटर घालून घ्यायचं आहे. बघा, आता इथं अमूलचं बटर मी घालून घेतलेले. आता बटर मध्येही थोडंसं मीठ असतं, तर मीठ घालताना तुम्ही थोडंसं अंदाजे घालत जावा. इथे आता 3 क्यूब मी चीजचे घेतलेले आहेत आणि हे चीज आहे ना ते आपण याच्यामध्ये किसून घेणार आहे. छोटी किसणी असती त्याच्यावरती हे चीजचे क्यूब आहेत ते किसून घ्यायचे. चीज म्हटलं की मुलांचं फेवरेटच असतं आणि खायला खूप असं टेस्टी बनतं, मग तो कोणताही पदार्थ असो. आता बघा, आणि हे जे आहे ना जास्त प्रमाणात जर टाकलं तर मग ते सॉफ्ट पडलं जातं. तर 3 कपाला 3 क्यूब याच्यामध्ये घालून घ्यायचे आणि 1-1 चमचा याच्यामध्ये बटर घालायचं, असं याचं प्रमाण आहे. वरती मी मेन्शनही करेन त्याच्यामध्ये. आता हे केल्यानंतर आपण याच्यामध्ये 2 चिमूट भरून आपण याच्यामध्ये खायचा सोडा घालणार आहे. त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ ऍड करायचं आहे. तर मीठ बटर मध्ये आहे त्यामुळे आपण थोडंसं लिमिटेड मीठ याच्यामध्ये ऍड केलेलं आहे. आणि हे बटर वगैरे सगळं आहेत ना पदार्थ ते एकजीव करून घ्यायचे आहेत. चांगले सुरुवातीला मी एका हाताने चोळून घेतलेले, त्यानंतर दोन्ही हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, जेणेकरून प्रत्येक सगळीकडे हे जे आपण बटर घातलेलं आहे, चीज घातलेलं ते सगळ्या पिठामध्ये चांगलं मिक्स होईल. आता बघा, दोन्ही हाताने व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेले. आता याच्यामध्ये कोमट केलेलं दूध घ्यायचंय. इथे मी अर्धा कप घेतलेला आहे. तर सुरुवातीला अर्धा कप घेतलेले. एकदम कडक पण नाही घ्यायचं, एकदम थंड पण नाही घ्यायचं. कोमट असं दूध याच्यामध्ये घालून घ्यायचे आणि पीठ आहे ते चांगलं घट्टसर थोडं मळून घ्यायचे. आता ह्याच्यामध्ये मी आणखीन अर्धा कप घेतलेले. अर्धा कप म्हणजे जो अर्धा कप आहे तो पाव कप घेतलेला आहे, म्हणजे 3 पाव कप याच्यामध्ये आपल्याला संपूर्ण दूध लागलेलं आहे. तुम्हाला थोडंसं कमी जास्त लागू शकतं. फक्त पीठ मळताना ते अशा पद्धतीचं मळून घ्यायचं की जेणेकरून जास्त पातळ पण नाही झालं पाहिजे आणि जास्त घट्ट पण नाही झालं पाहिजे. आता हे पीठ आहे ते असंच आपण झाकून 10 मिनिटासाठी मुरत ठेवूया. 10 मिनिटं झालेली आहेत. आता इथं बघू शकता पीठ परत थोडंसं आहे ते आपण मळून घेऊया. आणि आता हे पीठ आहे ते बाजूला ठेवते चांगलं मळल्यानंतर. आता मी इथं कट्ट्यावरतीच हे सगळं बनवणार आहे. तर आता इथं कट्टा साफ करून घेतलेला, ऑलरेडी आधी साफ केला होता, तर मी पुसून घेतलेला आहे. आणि त्यानंतर आपण याच्यावरती हे पीठ घेतलेले. कट्ट्यावरती करायचं कारण असं की पोळपोट आपला खूप छोटा असतो आणि मग ते एवढी आपण जी बारीक रेसिपी करणार आहे ना, म्हणजे त्याचे छोटे छोटे तुकडे करायचे आपल्याला, तर कट्ट्यावरती केल्यानंतर भरपूर सारे करता येतात. लाटी आपल्याला मोठी लाटता येते. पोळपोटावर सारखं सारखं लाटावं लागतं, त्यासाठी आहे ते कट्ट्यावरती लाटून घेते आणि पटकन रेसिपी तयार होते. आता इथं मी एक कढई घेतलेली, त्यामध्ये तेल घालून घेऊया.
आणि तेल गरम करत ठेवूया. तोपर्यंत आपण हे जी लाटी लाटून घेतोय ती आपण मोठी करून घेऊया. आता बघा मी लाटी आहे ना ती थोडं थोडं पिठी घालत लाटून घ्यायची आहे. लाटी आहे ती अजिबात खाली चिपकत वगैरे नाहीये, पण थोडी पिठी लावली ना की मोठी होण्यास मदत होते. तर त्यासाठी थोडंसं मैदा भुरभुरायचा आणि मग लाटी लाटून घ्यायची. जेवढी पातळ तुम्हाला लाटी लाटता येईल, चपातीपेक्षाही पातळ लाटायची, तेवढी लाटून घ्यायची. आणि त्यानंतर मी असा चौकोनी आकार त्याला दिलेला आहे. तुम्ही गोल असतानाही तसंही कापलं तरीही चालेल. फक्त हे कट देताना एकदम बारीक बारीक द्यायचे, जेणेकरून आपण शंकरपाळीला देतो ना ते खूप मोठे असतात, त्याच्यापेक्षाही खूप छोटे छोटे कट द्यायचे. मी तुम्हाला झूम करून दाखवेन की केवढ्या आकारामध्ये याच्या रेषा द्यायच्या आहेत त्या. आता इथं स्पष्ट दिसत नाहीत, मी तुम्हाला आणखीन जवळून दाखवेन पुढे की किती बारीक रेषा याला द्यायचे. आणि हे आहे ना ते चौकोनी आकारामध्येच कट करून घ्यायचं. इथं बघा अशा पद्धतीनं, म्हणजे जे आपण तळल्यानंतर जे फुगले जातात ना ते चहा सोबत खायला खूप टेस्टी लागतात आणि चीजचा फ्लेवर त्याच्यामध्ये अतिशय चविष्ट असा लागतो बघा. आता हे कट करून झाल्यानंतर सुरीच्या साह्याने अशा पद्धतीनं काढून घ्यायचं, म्हणजे ना त्याचे ते मुरगडले जाणार नाहीत किंवा मग एकमेकाला चिपकले जाणार नाहीत. बघा अशा पद्धतीने सुरीने हलक्या हाताने त्यांना मोकळं करून घ्यायचं आणि त्यानंतर एका ताटामध्ये ठेवून द्यायचे. अजिबात हे एकमेकाला चिपकत नाहीत वगैरे, फक्त एकावरती जास्त ठेवायचे नाहीत. तुमचे जर जास्त केले असतील तर मग 2 ताटांमध्ये तुम्ही हे ठेवू शकता. बघा इतक्या जाडीचे ते आपण छोटे छोटे चिप्स करून घ्यायचे आहेत. बघा आता हे मी तुकडे करून घेतलेले आहेत. आणखीन एक लाटी मी लाटून घेते आणि तीही आपण कट करू, म्हणजे काय होईल, तळायला घेताना काय पटकन तळले जातात आणि व्यवस्थित तळण्यावरती आपलं लक्ष राहतं. जर इकडे लाटत बसलं तर तोपर्यंत तिकडे जी रेसिपी आहे ती जळून जाते. त्यासाठी इथं मी सुरुवातीला 2 लाट्या लाटून घेतलेल्या आहेत आणि सुरुवातीला कट करून घेते. आता तुम्हाला इथं जवळून दाखवते बघा केवढ्या आकारामध्ये आपण ते कट करणार आहे. अशा इतक्या बारीक आहेत ना त्याचे कट करून घ्यायचे आहेत. बघा इथपर्यंत एकदम छोटे छोटे त्याला कट मारायचे आहेत. आणि ज्यावेळेस आपण उभे कट मारणार आहे ते पण तसेच मारायचे आहेत, म्हणजे जेणेकरून काय होतं, जी आपली रेसिपी आहे ना ती चांगली फुगलीही जाते आणि दिसायलाही एकसारखी दिसते. साईडच्या कडा आहेत ना त्या कट केलेल्या त्या बाजूला काढायच्या आता, आणि त्यानंतर आपण ही रेसिपी आहे ती तळून घेणार आहे. बघा अशा पद्धतीने त्याला उभे आणि आडवे कट करून घ्यायचे. फक्त हे कट करत असताना फक्त चौकोनी आकारामध्ये कट करा, म्हणजे काय होतं ते फुगले पण जातात छान आणि दिसायलाही खूप सुंदर अशी रेसिपी दिसते. बघा अप्रतिम अशी रेसिपी दिसते की नाही. आता आपण हे ना ते अजिबात खाली म्हणजे पळपोट असू द्या किंवा आपण जर कट्ट्यावरती केलं तरी अजिबात चिपकत नाही. अशा पद्धतीने सुरीने काढून घ्यायचे. त्यानंतर हलक्या हाताने गोळा करायचं आणि एका ताटामध्ये काढून ठेवायचे. ताट जरा मोठं घ्यायचं म्हणजे ते पसरवून तुम्हाला ठेवता येईल थोडं. बघा अशा पद्धतीचे तुकडे ते त्याचे तयार होतात. तुम्हाला तेलात टाकल्यानंतर कळेल की हाच तुकडा आहे तो कसा छानपैकी टमकन असा फुगला जातो ते. बघा आता मी एका ताटामध्ये हे सगळे तुकडे आहेत ना ते काढून घेते आणि साईडला तेल गरम करत ठेवलेलं आहे. मीडियम गॅसवरती तेल गरम करून घेते. तोपर्यंत आपण हे सगळे तुकडे आहेत ते गोळा करून घेऊ. असं सुरीच्या साह्याने केलं ना की पटकन ते असे मोडले जात नाहीत आणि एकदम आपल्याला उचलताही येतात. बघा अशा पद्धतीने आपण आता हे तुकडे करून घेतलेले आहेत. आता आपण तळायला घेऊया. एवढ्या जाडीचे करून घ्यायचे, जेवढे तुम्हाला बारीक लाटता येईल लाटी तेवढी बारीक लाटून घ्यायची. आता इथे आपलं तेलही गरम झालेलं आहे. आता आपण हे तळायला घेऊया. बघा तेल गरम झालेले, मी मीडियम गॅसवरती ठेवलेले. सुरुवातीला गॅस आहे तो मीडियम वरती ठेवायचा आणि हे जसे फुगून बघा असे तेलात टाकल्यानंतर एकदम नाचायला लागतात आणि टमकन फुगून वरती येतात. त्यावेळेस गॅस आहे तो स्लो करायचा आणि सतत हलवत राहायचे, म्हणजे सगळ्या बाजूनी जे आपण चिप्स टाकलेले त्याच्यात हे तुकडे टाकलेले ते सगळ्या बाजूनी चांगले भाजले पाहिजेत. अशा पद्धतीनं सोनेरी रंगापर्यंत तळून घ्यायचे. याच्यामध्ये थोडे कच्चे राहिले किंवा पांढरट राहिले तर काय होतं ते सॉफ्ट पडलं जातं, त्यासाठी चांगले खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत. बघा अशा पद्धतीने मी जाळीवरती ठेवते 1 2 ते 3 मिनिटं आणि त्यानंतर आपण एका परातीमध्ये काढून घेऊया. हे ना तेल पण खूप कमी खातात आणि ज्यावेळेस तुम्ही आता परातीमध्ये आता मी ठेवणार आहे अजिबात पेपर वगैरे घातलेला नाहीये तरी सुद्धा ना अजिबात तेलकट बनत नाहीत. बघा काय मस्तपैकी टमकन फुगून आलेले आहेत का नाही. हे ना चहा सोबत खायला खूपच चविष्ट लागतात. तुम्ही एकदा असे बनवून बघा आणि चहा सोबत खाऊन बघा. तुम्ही परत परत हे डेली बनवून खाल. तर ही रेसिपी आहे ती खायला अतिशय चविष्ट लागते. ही तुम्ही मुलांना टिफिन मध्ये जेव्हा आपण स्नॅक्सची काही देतो बनवून तर त्याच्यामध्येही तुम्ही हे बनवून देऊ शकता. घरी पाहुणे आले असतील, चहा आपण जेव्हा सर्व करतो त्यासोबत बिस्किट देतो, त्याऐवजी तुम्ही अशी रेसिपी बनवून ठेवली तर हेही तुम्ही सर्व करू शकता. बघा आता
हे मी भाजी ते आता अशाच पद्धतीने तळून घेते, पण तुम्ही इथं बघू शकता, इथं तुम्हाला जवळून दाखवते. तेलामध्ये सोडल्यानंतर एकदम असे टमकन वरती फुगून येतात आणि त्यानंतर गॅस येतो आपण स्लो करायचा आहे आणि सतत हलवत राहायचे. आपण इतर शंकरपाळी ज्याप्रमाणे तळतो तशी ही तळायची नाहीये. ज्यावेळेस तुम्ही हे तळणार आहे त्यावेळेस कंटिन्यू तिथं समोर उभं राहायचे आणि सतत हलवत खाली वरती येते रेसिपी आहे ती तळून घ्यायची आहे. बघा काय अप्रतिम अशी रेसिपी दिसते. बघूनच तोंडाला अगदी पाणी सुटले आणि चीजचा घमघमाट सुटलेला आहे तळतानाच. जसे जे आपल्याला चिजलिंग घेतात की नाही मोनॅकोचे, सेम त्या पद्धतीचे तयार होतात आणि खायला खूपच असे टेस्टी लागतात. बघा मंडळी, आवाज तर तुम्ही ऐकलाच असेल, एकदम खणखणीत असा आवाज आलेला आहे आणि खायला म्हणाल तर एकदम कुरकुरीत लागतात. अशा पद्धतीने तुम्हाला परत दाखवते. सुरीच्या साह्यानं काढून घ्यायचे म्हणजे काय होतं, ते डॅमेज होत नाही आणि असे मोडले जात नाहीत. त्यामुळे तेलामध्ये टाकल्यानंतर लगेच हे आहेत ना ते फुगले जातात. तशाच पद्धतीने हे बाकीचे पण आहेत ते मी तळून घेतलेले आहेत आणि बघा इथं भरपूर सारे तयार होतात. आता मी फक्त 3 कप घेतलं होतं, त्याच्यामध्ये पूर्ण परात भरून झालेले आहेत. तुम्ही हे हवाबंद डब्यामध्ये 15 दिवसासाठी स्टोअर करून ठेवू शकता. इथं तुम्हाला एक मी फोडून दाखवते की कशा पद्धतीचे आपले कुरकुरीत झालेले आहेत ते. बघा एकदम चुरा होऊन जातो आणि हे तुम्ही वयस्कर लोकांना जरी खायला दिले ना चहा सोबत तरीही ते खाऊ शकतात. इतके एकदम कुरकुरीत बनतात. चला तर मंडळी, बघूनच तोंडाला पाणी सुटलंय ना, मग नक्कीच एकदा बनवून बघा. रेसिपी कशी झाली तुम्हाला आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा. अशाच काही आपल्या रेसिपींसाठी तुमची जी एक कमेंट कराल तर ती माझ्यासाठी खूप प्रोत्साहनदायक असेल की मला जो नेक्स्ट व्हिडिओ बनवायचा आहे त्याच्यासाठी खूप मला मोठं प्रोत्साहन भेटेल. तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा पद्धतीने तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता. मंडळी मला तर राहत नाहीये, मी तर टेस्ट करून बघणार आहे कसं झालेलं आहे ते आपलं. तुम्ही पण नक्की बनवा आणि नक्की तुमचं कशी झालेली आहे ही रेसिपी मला कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही बरं का. अप्रतिम अशी रेसिपी झालेली आहे. एकदा बनवाल तर परत परत बनवून खाल ही माझी गॅरंटी आहे. चला तर मंडळी, तुमच्या मुलांसाठी नक्की अशा पद्धतीची रेसिपी बनवा. बिस्किट वगैरे किंवा इतर काय खाण्याचं देण्यापेक्षा अशा पद्धतीचं घरच्या घरी अप्रतिम अशी रेसिपी तयार होते, तर नक्कीच बनवा. हा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आपल्या इतरही काही रेसिपी संगीता सोमी किचन वरती तुम्हाला पाहायला भेटतील तर त्याही पाहायला विसरू नका.